तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज राज्यामध्ये सकाळपासूनच काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच आज दुपारनंतर तसेच संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही नुसते व्हिडिओच पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपल्याला आज दुपारनंतर राज्यामध्ये आपल्याला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यातील संपूर्ण भागांमध्ये भाग बदलत आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच विदर्भात पाहिलं तर विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची संततधार आपल्याला कायम पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो मराठवाड्याचा व विदर्भाचा विचार केला तर मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार आहे। तसंच विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा आपल्याला कायम पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये आपल्याला भाग बदलत आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, जसं की स्क्रीनवरती बघू शकता आपण नाशिक, त्रिंबक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे। सिन्नर, संगमनेर, निफाड, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तर कोकणपट्टीमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, खानदेश या संपूर्णच राज्यातील भागांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवस हा पावसाचा जोर असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।